फॅक्टरायझेशन मेथडनी एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. याच्यामध्ये लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स बेसिकचे एक्झाम्पल्स पाहिले आपण, ते थोडे इझी होते. लॉट्स म्हणजे लोअर ऑर्डर थिंकिंग स्किलचे थोडेसे डिफिकल्ट म्हणजे काय तर दिसते ते √2 √3 या फॉर्ममध्ये नंबर्स आहेत आणि मग तिथे असे दोन नंबर्स शोधायचे ज्यांची ॲडिशन मिडल टर्म म्हणजेच एक्सचा कोएफिशियंट आला पाहिजे आणि कॉन्स्टंट टर्म आणि कोएफिशियंट ऑफ x² यांचा प्रोडक्ट आला पाहिजे. तर हे थोडंसं वेगळं आहे. ह्याच्या पुढे जाऊन हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स आहेत. हे एक्झाम्पल झाल्यानंतर हॉट्स म्हणून, तर ते थोडेसे त्रासदायक आहेत, हे जास्त नाही आहेत. इथे आपल्याला समजतं आहे की प्रोडक्ट 6 आला पाहिजे, x² कोएफिशियंट 1 आहे आणि 6 प्रोडक्ट येत असेल, -6 प्रोडक्ट पाहिजे, कॉन्स्टंट टर्म म्हणजे -6 प्रोडक्ट पाहिजे आणि 2√2 हा एक्सचा कोएफिशियंट आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन 2√2 येण्यासाठी आपल्याला हे कळलं पाहिजे की दोन्ही नंबरमध्ये √2 असल्याशिवाय आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. म्हणजे हे लाईक टर्म्स आहेत √2 आणि मग प्रोडक्ट किती आला पाहिजे 6 आणि √2 × √2 किती तर 2 × 3 आणि 1√2 यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 2√2 येऊ शकते. सबट्रॅक्शन येते काय करूया तर मिडल टर्म प्लस आहे म्हणून इथे प्लस साईन बिगर नंबरचा आणि मायनस आणि मग प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन करून बघा 3 × 1 = 3 × 2 म्हणजे 3 × 2 = -6 प्रोडक्ट येतो आहे. 3√2 - 1√2 इज 2√2. म्हणजेच आता आपल्याला x² प्लस 2√2x न लिहिता आपण त्याला स्प्लिट करणार आहे. 3√2x -√2x आणि -6 शेवटची कॉन्स्टंट टर्म आहे तशी. या दोन टर्ममधून काहीतरी कॉमन घेऊया. या दोनमधून x कॉमन येत असेल तर x + 3√2 राहील आणि मग याच्यामधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे आतमध्ये हाच फॅक्टर राहिला पाहिजे x + 3√2. तर इथे x राहण्यासाठी √2 कॉमन घेतला पाहिजे. -√2 कॉमन घेऊया आणि मग -√2 प्लस 3√2ला मल्टिप्लाय करून बघा 6च येणार आहे. 3 × √2 × √2 दॅट इज 2. 3 × 2 = 6 आणि मग दोन्हीमधून कोणता फॅक्टर कॉमन येईल तर x + 3√2 कॉमन येईल. आतमध्ये राहील तो सेकंड फॅक्टर राहील तो x - √2 राहील इज इक्वल टू 0 आणि मग इच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊया. x + 3√2 इज इक्वल टू 0 और x - √2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल -3√2 और x ची व्हॅल्यू येईल √2. अशा पद्धतीनं दोन सोल्युशन मिळाले आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. झालं असेल तर हे ट्राय करा, सोपं आहे, येईल. प्रोडक्ट पाहिजे x² कोएफिशियंट √3 आणि 7√3. 7√3 मल्टिप्लाय बाय √3. √3 × √3 3. 7 × 3 7 × 3 = 21. 21 प्रोडक्ट पाहिजे. असे दोन नंबर कोणते ज्यांचा नंबर प्रोडक्ट 21 येतो आणि ॲडिशन सबट्रॅक्शन काय येते तर 10. सिम्पल आहे. 7 × 3 आणि 7 + 3 10. सगळं पॉझिटिव्हच आहे, अजिबात अवघड नाही आहे. फक्त फॅक्टराईज करताना काय होतं आहे बघूया. म्हणजे थोडक्यात आपल्याला 10x स्प्लिट करायचं आहे 7x + 3x आणि मग √3x². फर्स्ट टर्म आहे तशी मिडल टर्मला स्प्लिट करतो आहे प्लस 7x + 3x प्लस लास्ट टर्म आहे तशी 7√3 इज इक्वल टू काय 0. पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येईल बघा. √3x कॉमन आल्यावर √3x राहील प्लस 7 आणि मग इथे दोन्हीमधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे √3x राहील. 3 मधून √3 जर कॉमन घेतला तर आतमध्ये इथे √3 राहणार आहे. का तर √3 × √3 म्हणजे 3 आणि √3x प्लस √3 कॉमन घेतल्यामुळे 7 येईल आणि मग हे दोन फॅक्टर कॉमन घेऊया. √3x + 7 जर कॉमन घेतला तर इथे सेकंड फॅक्टर काय राहील तर सेकंड फॅक्टर राहील x + √3 इज इक्वल टू काय 0 आणि मग इच फॅक्टर इक्वल टू 0 घेऊया. √3x + 7
इज इक्वल टू 0 और एक्स प्लस सेकंड फॅक्टर इक्वल टू 0 आणि मग इथे √3x इज इक्वल टू -7 येईल आणि -7 अपॉन √3 येईल और एक्सची व्हॅल्यू -√3. शक्यतो √3ची टर्म डिनॉमिनेटरमध्ये ठेवायची नसते, त्यासाठी काय करूया आपण, असं पण चालेल पण शक्यतो रॅशनलाइज करूया, म्हणजेच √3ने मल्टिप्लाय करूया, √3ने डिवाइड करूया, म्हणजे वरती राहील 7√3 आणि अपॉन खाली √3 इंटू √3 काय 3. हे जरा स्टँडर्ड फॉर्ममध्ये शक्यतो असा आन्सर असतो. 2 फॅक्टर कळले का बाबा? नेक्स्ट क्वेश्चन लिहितो इथे. आता इथून पुढे जे 3-4 प्रश्न आहेत ते थोडेसे यातलेच आहेत, लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स मधले, लॉट्स मधलेच आहेत, पण एक्झामला विचारले जातात असे क्वेश्चन आहेत. x² - 2ax प्लस a² - b² इज इक्वल टू 0. आणि यातलाच सेकंड क्वेश्चन आहे x² - 4ax प्लस 4a² - b² प्लस 4a² - b² इज इक्वल टू 0. याच्या पुढचे जे 2 क्वेश्चन आहेत ते 2012 आणि 2004 आणि 2015ला तुमच्या CBSE बोर्डला विचारलेले प्रश्न आहेत. हे नाही, याच्या नंतरचे 2. हे समजले तर ते 2 सॉल्व करताना जास्त त्रास होणार नाही. येत असतील तर सॉल्व करा, नसेल येत तर थोडा विचार करा. x इज इक्वल टू a प्लस b. पहिल्याचा आन्सर एकच आन्सर आलं का? 2 क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणल्यावर 2 एक्सच्या व्हॅल्यू पाहिजेत. एकच कशी काय मिळाली? रूट्स 2 असतात ना, एक्सच्या s⁴2 आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या पाहिजेत. का पहिली व्हॅल्यू चुकीची येते किंवा येत नाही आहे सोल्युशन, असं काय आहे का? बघा झालं सगळ्यांचं हे. बघूया, लक्ष द्या. इथे आपल्याला एक तर क्लिअर आहे की प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आली पाहिजे. प्रोडक्ट गुणाकार 2 अशा नंबर ज्यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आली पाहिजे. किंवा x² कोएफिशियंट काय आहे त्याचा विचार नंतर करूया. आता AB फॉर्ममध्ये ज्यावेळेस एक्झाम्पल असतं शक्यतो कॉन्स्टंट टर्मला फॅक्टराइज करायचं किंवा कॉन्स्टंट टर्म कोणत्या 2 नंबरचा प्रोडक्ट आहे हे AB फॉर्ममध्ये जर समजलं, जसं इथे लगेचच समजतंय. बघा लक्ष द्या, इथे x² - 2ax आहे तसं आणि a² - b² कॉन्स्टंट टर्म आहे आणि a² - b² फॅक्टर काय मिळतात आपल्याला माहिती आहे, तर a - b आणि a प्लस b. आणि मग बघितल्याबरोबर हे लक्षात येतंय का तुमच्या, या दोघांची ॲडिशन काय येणार आहे? -b प्लस b कॅन्सल होणार जर ॲडिशन केली तर, म्हणजे a प्लस a 2a येणार. मग कोएफिशियंट 2a आहे का, तर नाहीये, -2a. त्यासाठी काय ॲडजस्टमेंट करायची, मायनस साईन बाहेर ठेवूया. बघा लक्षात येते का? थोडक्यात असं की मला हा 2a जो आहे मिडल टर्म याला स्प्लिट करायचं आहे आणि या दोन्हीच्या ॲडिशन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर मी असं लिहू शकतो का, x² मायनस साईन आहे तसं आणि ब्रॅकेटमध्ये 2a ला स्प्लिट करणार मी a मायनस b आणि a प्लस b या फॉर्ममध्ये, a मायनस b आणि a प्लस b इंटू x या फॉर्ममध्ये आणि प्लस
दोघांचा ए मायनस बी आणि ए प्लस बी इज इक्वल टू 0 प्रोडक्ट तर आहेच. आता पुढची टर्म काय, जसं आपण बाकीच्या एक्झाम्पलमध्ये करतो तसंच थोडक्यात एक्स हा जो मिडल टर्म आहे, मिडल टर्मला आपण काय केलं, 10x ला स्प्लिट केलं 7x प्लस 3x आणि मग फर्स्ट आणि सेकंड टर्म, थर्ड आणि फोर्थ टर्म याच्यामधून काहीतरी कॉमन घेतोय. तसं आपल्याला इथे एक्स परत सांग, ए मायनस बी ए प्लस बी, हां यांची ॲडिशन आहे. या दोन फॅक्टरची ॲडिशन आहे आणि मग प्लस बी मायनस बी कॅन्सल होणार, ए प्लस ए काय येणार 2a. आणि हे आज दोन फॅक्टर का घेतले तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आहे. आणि मग पुढे काय करूया तर या मिडल टर्मला थोडक्यात 2a ला स्प्लिट करतोय आपण ए मायनस बी एक्स प्लस ए प्लस बी एक्स म्हणजे, आणि मायनस साईन बाहेर असल्यामुळे दोन्हीचे साईन चेंज होतील. मी इथे लिहितो थर्ड स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर आहे तसं मायनस ए मायनस बी एक्स आणि याचं पण साईन काय होणार आहे, मायनस होणार आहे ए प्लस बी एक्स. थोडक्यात मी 2ax या फॉर्ममध्ये मायनस 2ax या फॉर्ममध्ये स्प्लिट केलं आणि प्लस लास्ट टर्म ए मायनस बी इंटू ए प्लस बी आहे तसं इज इक्वल टू 0. आणि मग आता फर्स्ट आणि सेकंड टर्म आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून कॉमन काय तर बघा, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधून कॉमन येईल एक्स जो दोन्हीकडे दिसतो आपल्याला. आतमध्ये काय राहील तर इथे फक्त एक्स राहील मायनस, इथे एक्स कॉमन घेतल्यामुळे काय राहील ए मायनस बी राहील. तसंच या दोन टर्ममधून काय कॉमन येईल, हे मायनस साईन जर मी कॉमन घेतलं, असंही मला इथे प्लस नको आहे, मला इथे कोणतं हा फॅक्टर आतमध्ये राहिला पाहिजे. या दोनमधून काय कॉमन घ्यायचं म्हणजे हा एक्स मायनस ए मायनस बी फॅक्टर राहिला पाहिजे, म्हणजे एक्स राहिला पाहिजे आणि ए मायनस बी, म्हणजेच मायनस कोणता फॅक्टर, कोणती टर्म कॉमन घेऊया ए प्लस बी. ए प्लस बी कॉमन घेतलं तर आतमध्ये मायनस कॉमन घेतल्यामुळे इथे फक्त एक्स राहील आणि मायनस कॉमन घेतल्यामुळे इथे प्लसचं काय होईल मायनस होईल, म्हणजेच हे आतमध्ये येणार आहे ए मायनस बी आणि इक्वल टू 0. आता हा जो फॅक्टर आहे तो सेम इथे आलेला आहे, दोन्ही फॅक्टर सेम असल्यामुळे काय करूया कॉमन घेऊया, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो मी ए मायनस बी हा कॉमन घेतला तर दुसरा फॅक्टर काय शिल्लक राहील, सेकंड फॅक्टर तर एक्स मायनस ए प्लस बी, एक्स मायनस ए प्लस बी. आता सांगा प्रीती तुमचा फक्त हाच फॅक्टर का आला आणि तुमचं उत्तर एक्स इज इक्वल टू ए प्लस बी फक्त का आलं, या बिचारे ए मायनस बीचं काय केलं तुम्ही. देअरफॉर आता दोघांचा प्रोडक्ट ज्यावेळेस इक्वल टू 0 आहे त्यावेळेस ईच फॅक्टर एक्स मायनस ए मायनस बी इक्वल टू 0 घेणार और किंवा अँड एक्स मायनस ए प्लस बी इक्वल टू 0 घेणार. आणि मग हा कॉन्स्टंट आहे तो राईटला गेल्यावर एक्सचीच व्हॅल्यू पाहिजे, मायनसचं प्लस होईल और एक्स इज इक्वल टू ए प्लस बी. हे असं उत्तर आपलं. हां काय केलं राशी, सेकंड फॅक्टर का नाही आलं, सॉरी राशी नाही प्रीती. राईट हँड साइडला घेतलं आणि एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस ए स्क्वेअर, त्याचा तो एक्स मायनस ए चा डुप्लिकेट स्क्वेअर असणार ना, चालेल. पुढे मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर मग एक्स मायनस ए. हां तिथे का चुकलं सांगतो तुला. हे तू केलेलं एकदम बरोबर आहे की मी बघा हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं अजून एका पद्धतीनं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. हा मायनस ए स्क्वेअर राईटला घेतला तर एक्स स्क्वेअर मायनस 2ax प्लस बी स्क्वेअर सॉरी प्लस ए स्क्वेअर आणि इज इक्वल टू हा मायनस बी स्क्वेअर राईटला घेतला. का घेतला तर तिला बघितल्याबरोबर प्रीतीला हे कळलं की हा पूर्ण वर्ग आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे, त्यामुळं मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय बी स्क्वेअर. आज इथपर्यंत सगळं बरोबर आहे, छान आहे. पण प्रीती काय चुकलं कळलं इथून पुढच्या स्टेपला, ह्याच्या पुढच्या स्टेपला तू कुठे चुकणार आहे हे कळलंय का. बघा मी काय करतो दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेता, एक्स मायनस ए इज इक्वल टू काय
शाबाश. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचं, प्लस मायनस 2. हे जर आम्हाला 2 आणि 4 मध्येच कळतं तर आम्हाला बी स्क्वेअर कुठलाही परफेक्ट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेताना का कळत नाही, ए प्लस मायनस बी आहे. आणि मग एक्सची व्हॅल्यू काय येणार, मायनस इकडे आल्यावर ए प्लस मायनस बी म्हणजेच एक्स इज इक्वल टू ए प्लस बी और एक्स इज इक्वल टू ए मायनस बी. ही पण मेथड छान आहे, लगेच येईल. पण स्क्वेअर रूट घ्यायला शिका, मग एवढंच करायचं आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे वरती, स्टार्ट करा. लिहून झालं असेल तर दोन्ही मेथड लिहा. इथे लिहा मेथड 1, इथे लिहा मेथड 2, अल्टरनेटिव्ह मेथड म्हणा. पण हे स्क्वेअर रूट आलं म्हणून प्रत्येक ठिकाणी येईलच असं नाही, ॲक्च्युली पुढच्या एक्झाम्पलमध्ये पण येते. हां, हे ए मायनस बी ए प्लस बी फॅक्टर कळले. ठीक आहे, आता मग आपला रूल काय आहे की मिडल टर्मचा एक्सचा कोएफिशियंट म्हणजे ॲडिशन आली पाहिजे किंवा सबट्रॅक्शन. आणि प्रोडक्ट कोणाचा आला पाहिजे, हा आला पाहिजे. मग ए मायनस बी ए प्लस बी हे दोन नंबर आहेत असं समजा, ज्यांची ॲडिशन किती येणार, ए मायनस बी प्लस ए प्लस बी. ब्रॅकेट ओपन करूया, ए मायनस बी प्लस ए प्लस बी कोण कॅन्सल झाला, मायनस ए बी प्लस बी कॅन्सल झाला, ए प्लस ए काय 2a. म्हणजे 2a तुम्ही स्प्लिट करू शकता ए मायनस बी ए प्लस बी मध्ये. म्हणून मी 2a स्प्लिट केलं ए मायनस बी ए प्लस बी मध्ये. आणि ज्या दोन फॅक्टरची ही ॲडिशन येते 2a, ते दोन फॅक्टरचा प्रोडक्ट कॉन्स्टंट टर्म आहे. आपला रूलच क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर आपला रूल असा आहे, एक्सचा जो काही कोएफिशियंट आहे ती ॲडिशन आली पाहिजे दोन नंबरची, आणि कॉन्स्टंट टर्म जे आहे ते काय आलं पाहिजे, प्रोडक्ट आलं पाहिजे. मग असे दोन नंबर कोणते, समजा n1 आणि n2 असेल तर मग n1 मल्टिप्लाय बाय n2 किती येणार, c, आणि n1 प्लस n2 किंवा मायनस n2 काय येणार, b. मग असं जर माहीत झालं आपल्याला की c म्हणजे n1 आणि n2 यांचा प्रोडक्ट ऑलरेडी आहे, म्हणजे ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ज्याच्यामध्ये x नाही आहे ती ऑलरेडी कोणाचा प्रोडक्ट आहे, ए मायनस बी ए प्लस बी. तर त्या दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही येते का बघायचं, आणि ती जर येत असेल तर आपण 2a स्प्लिट केलं ए मायनस बी ए प्लस बी मध्ये. आणि जर आपल्याला हे फॅक्टर आधीच माहीत नाहीत, लक्ष द्या सगळ्यांनी, मला हे अगोदर फॅक्टर माहीतच नाहीत कुठले, तरीसुद्धा मला 2a ला ए मायनस बी ए प्लस बी मध्ये स्प्लिट करता येतं. कसं, तर 2a म्हणजे काय, ए प्लस ए, आणि मी काय करणार, या दोन्हीमध्ये बी सबट्रॅक्ट करणार आणि बी ॲड करणार आणि हे ब्रॅकेट दिले, झाले. 2a स्प्लिट केलं. हे तुम्हाला 11वी-12वी मध्ये इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करताना तुम्हाला अशा पद्धतीनं 2a हे डेरिव्हेशन आहे इंटिग्रेशनचं, त्याच्यामध्ये फॉर्म्युला प्रूव्ह करायचं आहे, त्या ठिकाणी 2a स्प्लिट करायला लागतं ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये. हे असं करतात, ए प्लस ए म्हणजे 2a, मायनस बी प्लस बीनी व्हॅल्यू चेंज होत नाही, दॅट इज कॅन्सल होतं. म्हणजेच 2a तुम्ही किंवा ए मायनस बी ए प्लस बीची ॲडिशन काय येते तर 2a. आणि मग हे दोन स्प्लिट केले, सेपरेट केले, आणि मग याच्यामधून काय कॉमन घेतलं, बाकीचं कळलं का, याच्यामधून काय कॉमन येईल, या दोन टर्ममधून पहिल्या एक्स कॉमन घेतल्यावर इथे काय राहणार, एक्स, इथे काय राहणार ए मायनस बी. या दोन टर्ममधून काय कॉमन येईल, कोणता फॅक्टर कॉमन दिसतो इकडे आणि इकडे, या दोन टर्ममधून ए प्लस बी कॉमन येईल, बरोबर. ए प्लस बी कॉमन घेतलं तर इथे काय राहील, एक्स, आणि इथे काय राहील ए मायनस बी, आणि इथे राहील प्लस साईन, पण प्लस नको आहे मला, इथला फॅक्टर आहे एक्स मायनस ए मायनस बी, म्हणून मी मायनस कॉमन घेतला, मायनस ए प्लस बी, म्हणजेच इथले मायनस साईन आलं आणि इथे काय झालं, प्लस मायनस. म्हणजे हा फॅक्टर आणि हा फॅक्टर सेम येण्यासाठी हे सगळं केलं, जेणेकरून तो कॉमन घेतल्यावर एक्स मायनस ए प्लस बी राहिला.
कोण होतं गेलं. बरं, पुढच्याचा आन्सर सांगा. सॉल्व केलं. बरोबर, 2a + b आणि 2a - b असं येत आहे. चालेल, दोन्ही मेथडनी तुम्हाला सॉल्व करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. कोण येत आहे बसू. आता 2 एक्झाम्पल आहेत जे बोर्डला CBSE बोर्डला विचारलेले आहेत, थोडेसे अवघड आहेत, ते बघूया. हे सॉल्व करतो लगेच मी इथे. तोपर्यंत इथे पुढचा क्वेश्चन देतो, 3rd एक्झाम्पल या टाईपमधला. काय बघा, 4x², फक्त x² कोएफिशियंट काहीतरी दिलाय, बाकी वेगळं नाहीये. 4x² - 4ax + a² - b² = 0. तबसुम व्हिडिओ बंद आहे तुमचा. राशी, व्हिडिओ का बंद आहे? तबसुम, व्हिडिओ का बंद आहे? 5 मिनिट. तुम्ही स्कूलमधनं आल्यावर गडबडीत क्लास करता, त्यावेळेस तुम्ही नाश्ता वगैरे करत असाल तरी व्हिडिओ चालू ठेवून करायला काही हरकत नाही. तुम्ही गडबडीत येताय, बसताय, क्लास अटेंड करताय, तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी तुमच्या या लेक्चरसाठी कधी पण नाही, 7 वाजता नाश्ता करायला घ्यायचं नाही, सरांनी सांगितलं आहे अलाउड आहे म्हणून. x² - 4x, आता गडबड असेल तर ठीक आहे, 4a² - b². बाकीच्यांनी पुढचं एक्झाम्पल सॉल्व करा. दिलेलं आहे क्वेश्चन, सोपं आहे. आणि मग हे राहिलं सांगायचं, CBSE 2012 ला CBSE बोर्डमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. बघा इथे काय करूया, तर अगोदर हे फॅक्टराईज करूया. पहिली टर्म आहे तशी -4ax आहे तसं, प्लस 4a² हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 2a चा स्क्वेअर आहे. इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो, 2a चा स्क्वेअर म्हणजे 4a² - b² = 0. आणि मग याचे फॅक्टर काय पडतात, x² - y² चे, तर 2a - b आणि सेकंड फॅक्टर आहे 2a + b = 0. आणि पहिली टर्म आहे तशी आणि -4ax आहे तसा. आता गंमत काय बघा, या 2 फॅक्टर असे तयार आहे ते मिळालेत आपल्याला, ज्यांची ॲडिशन केल्यावर -b + b कॅन्सल होणार. 2a + 2a म्हणजे काय येणार, 4a. म्हणजे हा जो 4a याला तुम्ही या 2 फॅक्टरच्या ॲडिशन फॉर्ममध्ये स्प्लिट करू शकता. म्हणजे पुढची स्टेप मी डायरेक्ट लिहितो, x² स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊ, 4a नाही लिहित, आता मी काय लिहितो, 2a - b + 2a + b × x + 2a - b × 2a + b = काय, 0. थोडक्यात असं की मिडल टर्मला मी स्प्लिट केलं, ज्यांचा प्रॉडक्ट ही 3rd टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म येते. आणि ऑलरेडी मला माहिती आहे 3rd टर्म कॉन्स्टंट टर्म जी आहे ती 2a - b आणि 2a + b चा प्रॉडक्ट आहे. म्हणून मिडल टर्मला 4a ला मी 2a - b आणि 2a + b च्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. आणि ते
मला माहीत आहे या दोघांची ॲडिशन 2a - b 2a + b, ब्रॅकेट ओपन केला तर -b + b कॅन्सल होतात, 2a + 2a म्हणजे 4a ॲडिशन येते या दोन फॅक्टरची. त्यामुळे मी असं केलं. आता काय करूया, सेपरेट करूया. एक्स जो आहे तो सेपरेटली x² मायनस फर्स्ट फॅक्टर आहे 2a - b × x आणि ब्रॅकेट ओपन केल्यावर हा पण मायनस होणार 2a + b × x आणि प्लस लास्ट टर्म आहे 2a - b × 2a + b इज इक्वल टू 0. आणि मग पहिल्या दोन टर्ममधून कॉमन काय येतं आहे, सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून कॉमन काय येते बघा. पहिल्या दोन टर्ममधून इथे x आहे, इथे पण x आहे. x कॉमन घेतल्यावर इथे फक्त x राहणार आहे, मायनस इथे सगळा 2a - b ही टर्म राहणार आहे. आणि या दोन टर्ममधून -2a + b दोन्हीकडे 2a + b जर कॉमन घेतला, असंही मला माहिती आहे की आतमध्ये 2a - b लागणार आहे मला, आणि मायनस साईन इथे पाहिजे आहे, त्यासाठी मी -2a + b कॉमन घेतला तर आतमध्ये इथे फक्त x राहील आणि याचं साईन -2a - b राहील. म्हणजे आता 2a - b इथे पण आहे, इथे पण आहे, दोन्हीमधून एक फॅक्टर 2a - b वाला कॉमन घेतला तर इथे राहणार x आणि इथे राहणार -2a + b. नंबरचा खेळ सोपा वाटतो, छान सवय लागलेली असते, अवघड वाटत नाही. हे ABCD आली तर ABCD लहानपणी आवडायचं, पण आता आपल्याला आवडत नाही. असं कधीपर्यंत होतं, जोपर्यंत प्रॅक्टिस छान होत नाही तोपर्यंत होतं. प्रॅक्टिस झालं की याचं पण काही वाटत नाही. बघा, ईच फॅक्टर x - 2a - b = 0 और x - 2a + b = 0. म्हणून इथे x ची व्हॅल्यू येईल 2a - b, ही टर्म कॉन्स्टंट आहे, राईटला घेतली, प्लस होणार, और x = मायनसची काय झालं, दोन्हीकडे मायनस आलं का, हा प्लस आहे ना, हां, मायनस इकडे आल्यावर 2a + b. अशा पद्धतीनं हा फॅक्टर मिळाला एक्सच्या दोन व्हॅल्यू, म्हणजे सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, पुढच्याचा आन्सर काय आलं, x = a + b/2, x = a - b/2. बरोबर. यातला लास्ट क्वेश्चन पण देतो लगेच मी, तुम्हाला सॉल्व करता येईल, आहे थोडं वेळ आपल्याकडे. सॉल्व करा, बघत बसू नका, मनाने सॉल्व करा, समजून घेऊन सॉल्व करा, नुसतं कॉपी करू नका, म्हणजेच चीट करू नका, स्वतःला चीट करू नका. आम्हाला चीट करायचं समाधान मिळाल्यासारखं वाटेल, पण आम्हाला नाही करणार, तुम्ही घरातल्यांना करणार, स्वतःला करणार. चिटिंग करू नका आणि मजा नसते त्यात. लास्ट एक्झाम्पल इथे देतो मी. या टाईपमधलं शेवटचं एक्झाम्पल, 4x² - 4a² x + a⁴ - b⁴ = 0. आणि हा क्वेश्चन जो आहे तो CBSE बोर्डला 2004ला विचारलेला आहे आणि 2015ला पण विचारलेला आहे. 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. अवघड नाही आहे, कधीतरी एखादं एक्झाम्पल सॉल्व करणाऱ्यांसाठी अवघड आहे. आपण ज्या पद्धतीनं सगळे सॉल्व करत आलो आहे त्या अर्थी आपले प्रत्येक एक्झाम्पलमधून काहीतरी आयडिया मिळालेली आहे. आणि मग आन्सर येते का बघा. 4th क्वेश्चनचं पण पुढचा टाईप उद्या होणार आहे, तो मात्र त्रासदायक आहे याच्यापेक्षा म्हणतोय मी. बघा इथे काय करूया, 4चा विचार आपण नंतर करूया. x² कोएफिशियंट जो 4 आहे त्याचा विचार आपण नंतर करूया. 4x² आहे तसं, -4x पण आहे तसं, आणि a² - b² चे फॅक्टर्स मिळतात a - b × a + b = 0. आणि मग
परत एकदा याच पद्धतीनं स्प्लिट करायचं आपल्याला. ए मायनस बी आणि ए प्लस बीची ॲडिशन काय येते, तर 2a येते. मग आता 4aचं काय करायचं, तर आपल्याला माहिती आहे 4x² कोणाचा स्क्वेअर आहे, 2xचा स्क्वेअर आहे. 4x² म्हणजे काय, 2xचा स्क्वेअर आहे. मायनस इथे काय करूया, 4ax जो आहे ना त्याला 2 मल्टिप्लाय बाय 2x करूया, सॉरी 2 मल्टिप्लाय बाय 2ax करूया. म्हणजे या 2a ला स्प्लिट करता येईल आपल्याला या फॉर्ममध्ये. 2a ला कशा पद्धतीनं स्प्लिट करता येईल, a मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये. बघा लक्षात येते का. आणि प्लस a मायनस बी ए प्लस बी लास्ट टर्म आहे तशी. आता मी काय करतोय, या 2aच्या ऐवजी मी काय लिहिणार आहे, a मायनस बी ए प्लस बी लिहिणार आहे. का तर मला माहिती आहे इथेच a मायनस बी आणि a प्लस बीची ॲडिशन केली, मायनस बी प्लस बी कॅन्सल होईल, a प्लस ए म्हणजे 2a. म्हणजे 2a ला किंवा a प्लस ए, बघा 2x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट 2a ला मी स्प्लिट करतोय a प्लस ए मध्ये म्हणजे 2a, आणि इथे b सबट्रॅक्ट करतो आणि b ॲड करतो. थोडक्यात मी 2a ला 2 फॅक्टर a मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलं. आणि इंटू एक्स आहे तसं प्लस ए मायनस बी इंटू ए प्लस बी इक्वल टू काय 0. आणि मग आता 2नी प्रत्येक फॅक्टरला मल्टिप्लाय करूया, एक्स पण सेपरेट करूया. म्हणजे पहिली टर्म येणार 2x ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 2xनी ए मायनस बीला मल्टिप्लाय केला तर 2 इंटू ए मायनस बी इंटू एक्स, आणि मायनस साईन इथे पण येईल आणि 2 पण येईल इथे मल्टिप्लाय आणि एक्स पण येईल. म्हणजे 2 इंटू ए प्लस बी इंटू एक्स. अशा पद्धतीनं थोडक्यात असं की मी हा जो फॅक्टर आहे 2 स्प्लिट केले, कुणाला स्प्लिट केले तर मायनस 4ax ला. हे सेपरेटली मल्टिप्लाय ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं करून बघा, मायनस 4axच येणार आहे. आणि शेवटचं लास्ट टर्म ए मायनस बी इंटू ए प्लस बी तर आहेच, इज इक्वल टू काय 0. बघा इथे मग काय करूया आता, फर्स्ट आणि सेकंड टर्ममधून काय कॉमन घेता येईल आणि थर्ड आणि फोर्थ टर्ममधून काय कॉमन घेता येईल. टू एक्स कॉमन येतोय का, 2x कॉमन घेतलं तर x मायनस, पण इकडे 2 नाही आहे ना, मग इथे 2x, हां बरोबर आहे, चालेल. इथे 2x कॉमन घेऊया, 2x, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार 2x फक्त राहणार, मायनस 2x कॉमन घेतल्यावर इथे राहील फक्त a मायनस बी. लक्षात येते का बघा. आणि इथे दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, ए प्लस बी फक्त आहे, ए प्लस बी. आणि मला मध्ये मायनस साईन पाहिजे, त्यासाठी मायनस पण मी कॉमन घेतो. म्हणजे मायनस ए प्लस बी जर कॉमन घेतला तर आतमध्ये इथे काय राहणार आहे 2x राहणार आहे, आणि याचं साईन मायनस कॉमन घेतल्यामुळे प्लसचं मायनस होईल, ए प्लस बी कॉमन घेतला आहे ए मायनस बी इक्वल टू काय 0. आणि मग 2x मायनस ए मायनस बी आणि 2x मायनस ए मायनस बी सेम फॅक्टर आपल्याला कॉमन घेता येईल. दोन्हीमधून कॉमन घेतल्यावर इथे राहील 2x आणि इथे राहील मायनस ए प्लस बी. सेकंड फॅक्टर राहील 2x मायनस ए प्लस बी. आणि मग शेवटची स्टेप, सेकंड लास्ट स्टेप, 2x मायनस ए मायनस बी इक्वल टू 0 और किंवा अँड 2x मायनस ए प्लस बी इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे 2x इज इक्वल टू ए मायनस बी येईल, म्हणजेच x इज इक्वल टू ए मायनस बी डिवाइड बाय 2 और x इज इक्वल टू ए प्लस बी डिवाइड बाय 2. हे आन्सर. याच पद्धतीनं हे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करायचे. फक्त इथे ए स्क्वेअर आहे आणि इथे पण ए स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. असंच काहीतरी आलं असेल, सांग काय आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 2
or x is equal to a square minus b square upon 2. बरोबर. जे याचा आन्सर आहे याच्यामध्ये सगळीकडे इथं ए बीच्या ऐवजी इथं ए स्क्वेअर बी स्क्वेअर येणार आहे, बाकी काहीच फरक नाही आहे. म्हणजे यालाच मी इथे a⁴ b⁴ केलं आणि इथे ए स्क्वेअर केला की हे एक्झाम्पल तयार होतं. सगळीकडे इथे a⁴ म्हणजे ए स्क्वेअरचा स्क्वेअर आहे, b⁴ म्हणजे बी स्क्वेअरचा स्क्वेअर, त्याचे फॅक्टर मिळतात a² - b² आणि a² + b². म्हणजे याला स्प्लिट कसं करायचं तर या फॉर्ममध्ये स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये स्क्वेअरचे फॅक्टर येतील आणि फायनल आन्सर मिळेल a² - b² / 2 आणि a² + b² / 2.